बाबो केवढा मोठा वॉटरफॉल आहे हा. तर इथे अशी छोटीशी घटना घडली आहे की माझा चष्मा कुठे पडला पाण्यामध्ये, मला कळलंच नाही कुठे पडलाय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. गाईज, मी आज आलो आहे भंडारदऱ्याला फिरायला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त झुरा वाहत आहे. इकडे लोक अवनी करण्यासाठी निघत आहेत, वरतून लोक चालले आहेत ब्रिजवरतून, आणि मी या झुऱ्यामध्ये उतरून मस्त पाण्याचा आनंद घेत आहे. पाणी खूप थंड थंड पाणी एकदम. हे बघा, बघू शकता छोटासा हा झुरा आहे. पाऊस कालपासून वाढला आहे म्हणून मस्त झुरा चालू झाला आहे इथे. तर इथे अशी छोटीशी घटना घडली आहे की माझा चष्मा कुठे पडला पाण्यामध्ये, मला कळलंच नाही कुठे पडलाय. आता असंच बिन चष्म्याचं राहायला लागेल, पण तरी आम्ही एक्सप्लोर करतच राहणार आहे. इथे आलो तर एक्सप्लोर करणार, चष्मा पडो नाही तर मी पडो, एक्सप्लोर करतच राहणार. आणि कसं मुंबईला जायचं ते बघू आपण संध्याकाळी, नाही तर विघ्नेशला घेऊन जाईल. तो सोडशील ना विघ्नेश? हां, चला बघूया पुढचा पॉईंट. गाईस, तर आपण पोचलो आहे आता या वॉटरफॉलला. इथे एक वॉटरफॉल आहे वसुंधरा फॉल्स, जो इथनं 650 मीटर आहे. तर चला एक्सप्लोर करूया वसुंधरा वॉटरफॉल हा कसा आहे. गावकऱ्यांकडनं कळलं की खूप सुंदर, खूप मोठा वॉटरफॉल आहे, भरपूर पाणी आहे त्या वॉटरफॉलला. तर चला इथनं एक छोटासा ट्रेक करूया टुवर्ड्स वसुंधरा वॉटरफॉल. जंगल सफारी. वसुंधरा वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला असं कच्च्या रस्त्यावरतून जायचं आहे. हा कच्चा रस्ता बनवला आहे आणि या रस्त्याने आपण जाणार आहे टुवर्ड्स वसुंधरा वॉटरफॉल. गावकरी म्हटले होते की वॉटरफॉल भरपूरच सुंदर आहे. चला बघूया, एक्सप्लोर करूया वसुंधरा वॉटरफॉल कसा आहे. दोन वॉटरफॉल्स आहेत, बघू शकता तुम्ही. समोरून पण पाणी येत आहे आणि माझ्या डाव्या साईडनी पण पाणी येत आहे. आणि इथे पाणी मिळून ही नदी वाहत आहे इकडे या साईडला. इकडच्या वॉटरफॉलला जायला रस्ता नाही आहे. तर चला इकडे समोरचा वॉटरफॉल आहे तो एक्सप्लोर करूया. गाईस, एक अर्धा किलोमीटर चालत आलो आहे आम्ही. खूप सारा चिखल झाला आहे, माझे पाय गाळ्यामध्ये गुतत आहेत. आणि आता आपण पोहोचत आहे वसुंधरा वॉटरफॉलला. मला एक व्ह्यू दिसू शकतो आणि वसुंधरा वॉटरफॉलचा हा बघा एक व्ह्यू. हे बघा, किती सुंदर आणि किती मोठा वॉटरफॉल आहे. किती मजा येत आहे बघायला. अशा मोठा वॉटरफॉलवरती मी फर्स्ट टाइम आलो आहे गाईस. बाबो केवढा मोठा वॉटरफॉल आहे हा. पाणीच पाणी. चला जाऊ पळत पळत. बापरे,
किती मोठा वॉटरफॉल आहे हा. याच्या खाली जाणं अशक्य आहे. तर काही चला पुढे जायला ट्राय करूया. पुढे काय काय दिसतं आपल्याला. थोडं जवळ जाऊया आणि तो पाण्याचा आनंद लुटूया. चला मित्रांनो. बापरे किती वारा आहे इथे. अशा धबधब्यावरती मी पहिल्यांदाच आलो आहे. बापरे. तर असा सुंदरसा वॉटरफॉल वसुंधरा वॉटरफॉल आम्ही सोडून निघालो आहोत परत रिटर्न. पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पाऊस पण भरपूर वाढला आहे. तर जास्त थांबणं रिस्की आहे. तर चला जाऊया आपण दुसऱ्या वॉटरफॉलकडे. दुसरं काय अजून एक्सप्लोर करूया. या पाण्यातून चालायची मजाच काहीतरी वेगळी आहे. आपण येऊन पोहोचलो आहोत पुढच्या धबधब्यावरती. तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू. हा बघा किती सुंदर हा धबधबा आहे. नानी फॉल्स त्याचं नाव आहे. आणि या नानी फॉल्स वरती जायला इकडनं रस्ता पण बनवला आहे. तुम्ही याच्यावरून जाऊ शकता. तर चला जाऊया मित्रांनो नानी फॉल्सला. चला चला. हे बघा इकडे स्टेप्स बनवले आहेत असे. या स्टेप्स वरतून आपल्याला चालत जायचं आहे वरती. पाऊस थांबायचं नावच घेत नाही मित्रांनो. या धबधब्याचा उंची जास्त आहे वसुंधरा धबधब्यापेक्षा. पण पाण्याचा प्रवाह जरा कमी आहे. आणि असं जंगलामध्ये जायचं आपल्याला. वा काय सुंदर असं नेचर झालेलं आहे. आणि इकडे मस्त पूल बांधला आहे. या पुलामधनं जायचं आपल्याला. हे बघा तुम्ही बघू शकता. वा जायचं का रे. तर गाईस मागे जो आपण दुसरा धबधबा बघितला तो आहे नानी फॉल्स. खूपच सुंदर धबधबा होता. इथे वरती जायला स्टेप्स पण बनवले आहेत. चांगलं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. खूप क्लीन धबधबा आहे. कचरा पण नव्हता आसपास. आणि आपण आता निघालो आहे पुढच्या पॉइंटला. नानी फॉल्सला तुम्ही वरती जाऊन स्टेप्स
स्टेप्सनी वरती जाऊन फॉल्सच्या बॅक साईडला पण जाऊ शकता, जिथे एक छोटीशी कपारी बनलेली आहे, तिथे फेन्सिंग केलं आहे आणि तुम्ही तिथे जाऊन उभे राहू शकता, वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता. आता आम्ही इथे येऊन थांबलो कोणत्या तरी पॉईंटला, बघू इथे काय बघायला भेटतं. हा इथं मस्त नेकलेस फॉल्स दिसतो आपल्याला. तर चला तुम्हाला दाखवतो नेकलेस फॉलचा व्ह्यू. जसं तुम्ही बघू शकता समोर मस्त फॉल्स आहे, नेकलेस फॉल्स याला म्हणलं जातं. सुंदर असा फॉल आहे. आणि इकडे मस्त लाईट हाऊस सारखं काहीतरी आहे, नॉट लाईट हाऊस पण इथे वरती जाण्यासाठी काहीतरी बनवलं आहे. तिकडनं मस्त व्ह्यू भेटू शकतो. तर चला वरती जाऊया याचा. आणि वरतून घेऊया व्ह्यू नेकलेस फॉलचा. त्या फॉलला नेकलेस फॉल्स नाव दिले कारण की हा शेप नेकलेस सारखा तुम्ही बघू शकता. भरपूर थंडी वाजत आहे. धुकत झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा किती धुका आहे इथे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता धुका एवढा आला आहे की खालचं काही दिसत नाहीये. आणि आपण आलो आहे आता घाटघर कोकण कड्यावरती. इकडनं बघू एक व्ह्यू काहीतरी दिसतंय वाटतं. बघू काय दिसतंय. हे बघा तर गाईस जसं की घाटघर सोडून आम्ही भरपूर पुढे निघून आलो आणि इकडे पाऊस भरपूर कमी झालेला आहे, धुकं पण नाही आहे आणि गाडीमध्ये हीटर लावल्यामुळे जरा चांगलं वाटत आहे, एनर्जी आल्यासारखं वाटत आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक सुंदरसा व्ह्यू बघा, हा किती सुंदर नजारा आहे. वॉटरफॉल्स या डोंगरावरती किती सारे मल्टिपल वॉटरफॉल्स आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही भंडारदरा घाटघर भंडारदरा हा रिंग रोड सर्किट राईड कंप्लीट केला. या पावसाळ्यात तुम्ही पण नक्की या रिंग रोड सर्किट राईडला भेट द्या. तर गाईस चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा तुम्हाला नमस्कार.